नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का. माजी मंत्री भाजपच्या वाटेवर. थेट विधान परिषदेचे तिकीट मिळण्याची शक्यता. ज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. ते भाजपच्या तिकिटावर अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तनपुरे यांनी जयंत पाटील यांचा प्रोफाईल फोटो ठेवून तसे संकेत दिले आहेत. याआधी तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीतून भाजपसाठी माघार घेतली होती. त्यामुळे आता हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. समोर आलेल्या माहितीनुसार प्राजक्त तनपुरे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तनपुरे यांचे नाव महायुतीकडून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आलं आहे. भाजपसह मित्रपक्षांमध्येही याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता येत्या 1-2 दिवसात प्राजक्त तनपुरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी तनपुरे यांनी जयंत पाटील यांचा हात जोडलेला फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र प्राजक्त तनपुरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक फोन केला आणि त्यानंतर तनपुरे यांनी माघार घेतली होती. त्यामुळे आता तनपुरे यांना भाजपकडून विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपात हालचालींना वेग आलाय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्ली दौऱ्यात चव्हाण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधान परिषदेचा फॉर्म्युला, भाजपच्या उमेदवारांची नावे व इतर बाबींची तपशिलावर माहिती ते पक्ष नेतृत्वाला देणार आहेत. त्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसात भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यात प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.